स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून इचलकरंजीतील श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळ बोट क्लबच्या वतीनं शनिवार 15 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय। श्री वरदविनायक मंदिर परिसरात होणाऱ्या या पारंपरिक जलक्रीडा स्पर्धेबाबत शहरवासियांमध्ये उत्सुकता आहे। सन 1970 पासून वरदविनायक भक्त मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मल्लय्या स्वामी नारायण भाट यांनी इचलकरंजीतील पंचगंगा नदीकिनारी होड्यांच्या शर्यतीची परंपरा सुरू केली। गेली अनेक वर्षे ही परंपरा सातत्यानं जपली जात असून यंदाही त्याच उत्साहात स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे या स्पर्धेला ऐतिहासिक तसंच पारंपरिक महत्त्व प्राप्त झालंय। वरदविनायक मंदिर भक्त मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदाची स्पर्धा होणार आहे। स्पर्धेमुळे शहर आणि परिसरातील नागरिकांना पंचगंगा नदीतील होड्यांच्या शर्यतीचा थरार प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे। स्पर्धेचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते होणार असून बक्षीस वितरण समारंभ आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते होणार आहे। स्पर्धेत मोठ्या संख्येनं स्पर्धक सहभागी होण्याची अपेक्षा असून 15 ऑगस्ट रोजी पंचगंगा नदीकाठी होड्यांच्या शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे।